स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज सकाळी गोजरीच्या डब्यासाठी इथे चपातीचं पीठ मळायचं काम चालू होतं आणि फूड प्रोसेसरमध्येच आज पीठ मळून घेतलं बरं का. आणि अगदी 2 ते 3 मिनटामध्ये छानपैकी असं पीठ तयार होतं. वरून आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आणि जेवढं म्हणजे पाणी बसेल ना तेवढा आपल्याला अंदाज येतो. त्या पद्धतीमध्येच छानपैकी असा गोळा तयार होतो बघा. मस्तपैकी ना असं सॉफ्ट पीठ होतं आणि इतक्या छान चपात्या होतात ना. आणि असं झटपट करायचं असं किंवा फूड प्रोसेसरचा चांगला उपयोग होतो आपल्याला. तशा भाज्या कट करायला देखील नाही का चांगला उपयोग होतो. म्हणजे जास्तीचा स्वयंपाक करायचा असेल आपल्याला, पटपट करायचं असेल कटिंग एखाद्या भाजीचं नाही का, कांदा वगैरे चिरायचं असेल तर छानपैकी फूड प्रोसेसर आपल्याला वापरता येतं. आणि छानपैकी असं पीठ मळून झालेलं होतं बघा. आणि कारल्याची भाजी इथे केली होती गोजरीच्या डब्यासाठी. छानपैकी अशी नाही का गोड आंबट अशी छान चव लागते अशी केली होती. आणि एकीकडे कुकरला मी चवळी देखील लावलेली होती आणि एकीकडे चपात्या देखील चाललेल्या होत्या. म्हणजे पातळ भाजी करायची होती मला चवळीची. तर आपल्या चपात्याचं पीठ देखील चांगलं मिळलं होतं आणि आता चपात्या एकीकडे चालल्या होत्या माझ्या. आणि गोजरीचा डबा देखील मी भरून घेतला होता. आता रानात जायचं म्हणजे ना थोडेसे ठेचा वगैरे असला की छान वाटतं. मग इथे ना मिरच्या देखील तव्यावरती टाकल्या होत्या मी. चपात्या करून झाल्या होत्या आणि भाकरी देखील केलेली होती, कारण की भाकरीबरोबर रस्साभाजी छान लागते. तर मग तव्यावरती तेल टाकून चांगलं परतून घेतलं आणि मग झाकण ठेवलं. तर मिरचीमध्ये ना थोडंसं मीठ आणि पाणी टाकून वाफवून घेतली आणि डबा भरून घेतला आणि रानात जायला निघालो. नाही एवढं होईल ना आपलं, बियालाच येत नसते आता. हां, जेवायच्या नंतर म्हटलं तरी होणार. चला चला पटकीने जेवण करून घ्या. कमॉन कमॉन, बघा बाई लालाबाई कमॉन. लालाबाई इंग्लिश मारते की तू पण, आणि इंग्लिश बोलते. लालाबाई इंग्लिश बोलायला आवडतं, शिकायचं ना मग इंग्लिश. थोडं थोडं शिकायचं, जास्त नाही. आपलं नॉर्मल येस नो असं बोलायला शिकायचं थोडं थोडं. तर चला, सुट्टी झाली जेवणाची, आता आम्ही घेतो जेवण करून. भूक लागली आहे लवकर आज. वर्षाबाईला भूक लागली आहे आज लवकर. राहिलेली आहे. काय काय राहिलंय? हा ना मग राहू दे, नाही तिथं काय आता ऊन नाही एवढं. बसा. मला लई लागली अंडी. काय ह्या रानात कुठं काय आता दगड आहे? ह्या रानात नाही का? ह्या रान मऊ मऊ माती. हा बाटली आण मग हात धुवायला मग थोडंसं पाणी. झालंच पाणी. काय सरळ ठेवायचं ना, आणले लगेच काढू. बस के खाली, इकडे बस के, नाही तर अशी सरीत घसरते. सरीत घसरते इकडे, नाही तर पाटाला इकडून तिकडून खाली जाते माशा. आज कडक ऊन आहे. तर जेवण झालं आणि आता कुठून कडून जायचं. बस कुठं बस. आज काय पाऊस नाही बरं का, आज उघड आहे पावसाला. तिथं बसू का? हा ही चालू माझ पाटात बसावं लागतं. हा हा, तर पाटातच काढून घेऊ गवत. पाटाला कसं गवत आहे आज, पाऊस ना त्याच्यामुळे पटापटा गवत निघते. चला, गवत आहे ना हे बघा, ठिकठिकाणी गवत आहे. आता थोडंच वेळ राहिला, 1-10 मिनटं. तर म्हटलं सगळं गवत ना असं साईडला करून घ्यावं, म्हणजे नाही का परत चिटकणार नाही. तर पाऊस झाला की सगळं चिटकून निघेल. तर 2 वाजून गेले आणि घरी जायला निघालो आम्ही. आणि पाऊस सारखा असल्यामुळे छानपैकी असं सगळीकडे ना हिरवगार दिसत होतं. आणि या झाडावरती ना 2 घरटे होते, ते अगदी बाहेरच्या बाजूने होते बरं का. म्हणजे पाऊस जर जास्त असला ना तर पक्षी बघा आतमध्ये घरटे बांधतात, आणि पाऊस काळ जर कमी असला ना तर असे बाहेरच्या बाजूने घरटे असतात असं म्हणजे म्हटलं जातं. तर आपण जिथे पहिल्यांदा खुरपलं ना तर आता ते म्हणजे खुंडीमध्ये आलेलो आहोत. कारण काय ना, आता हे जाताना बघा असं हे जे झाडं दिसतात ना ती हिंगणबेटाची झाडं आहेत. आणि ही काटेरी असतात बघा ही झाडं. ह्याला किती औषध मारलं ना ती जळतात, परंतु ना मुळी जरी राहिली ना तरी हे फुटले जातात. तर अशी भरपूर ना हिंगणवेट असं रस्त्याच्या कडेने आहे. आणि आपलं ऊसाचं जे गवत काढलेलं होतं ना, म्हणजे सरीवरती टाकलं होतं ते देखील सुकलं होतं. आणि या ऊसाला ना आता खत द्यायचं होतं, त्याच्यामुळे ते पाहायला आलं होतं. आणि बांधावरती आता हे जे गवत आहे ते बाहेर काढायचं होतं. बदलून लावलं होतं बघा, त्या साईडला होतं, तिथे आंब्याच्या झाडाखाली होतं. आणि तिथं वसव्यामुळं ना आणि ऊन पण येत नव्हतं बरं का तिथं, त्याच्यामुळे ना इथं लावलं होतं मी, उपटून लावलं होतं. आणि त्याची पानं ना सगळी आता गळून नाही का गळाली होती, आणि मी काढून पण टाकली होती काही. तर आता छानपैकी अशी ना गुलाबाला इथे पहा कळी देखील लागली आहे बारीक, आणि छानपैकी असा फुटवा आला आहे. आणि गुलाब पण छान आहे. आता या पावसाळ्यामध्ये तर चांगलं रुजेल हे झाड नाही का. आणि शेवंतीची बघा
मस्तपैकी अशी शेवंती आपली बहरली आहे सगळीकडे. आता सप्टेंबरमध्ये याला भरपूर असे फुलं येतील नाही का. वेगवेगळ्या म्हणजे कलरची शेवंती आहे इथे. तर इथे ना जास्वंदी पण होती लावलेली काढून, पण ती जास्वंदी अजून थोडीशी आहे ना म्हणजे नाही का कोमजलीसारखीच आहे, म्हणजे अशी फ्रेश नाही वाटते. तर फुटेल की नाही माहिती नाही, परंतु फुटेल बहुतेक नाही का. असं जास्वंदीचं झाड फांती लावली तरी फुटते. आता इथं मुळं सकट लावलेलं आहे म्हणजे उपटून, पण बघू पावसाळ्यामध्ये चांगले फुटले तर. पिवळ्या कलरची जास्वंदी ही खूप छान आहे. आणि एक गुलाब होता, तर गुलाबाला मी अशी पिशवी घालून ठेवली, सगळी छाटणी केली. आणि आता थोडंसं ना पाणी इथं दिसतंय बरं का मला, तर बहुतेक आता ही फुटेल, कारण का ऊन पण नको लागायला आणि नाही का फुटलं पण पाहिजे झाड. त्याच्यामुळे मी प्लॅस्टिक घालून ठेवलं आहे, म्हणजे छान फुटेल. तर चला आता ना प्रसाद घेतला आहे मी, आणि प्रसाद घेऊन ना वस्तीवरती थोडासा वाटून येते. मला वाटलं जासन गुच्छेच. हां, ऑरेंज कलरचं गुलाब बघा, भरपूर फुलं येतात ह्या झाडाला. गुलाबाची फुलं बघा किती सुंदर आहेत. एकाच झाडाला आणि छोटंच रोपट आहे, मस्त फुलं आलेली. कळी बघा. गुच्छेच्या गुच्छ आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.